नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आंब्याची बर्फी कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। आंब्याची बर्फी बनवण्यासाठी सर्वात प्रथम 1 लिटर म्हशीचं दूध घेत आहे। दूध गरम करत ठेवलेलं आहे। दूध गरम करत ठेवलेलं होतं, त्याला आता उकळी आलेली आहे। हे दूध फाडण्यासाठी एका काचेच्या बाउलमध्ये 2 टेबलस्पून पाणी घेतलेलं आहे। आता ह्या पाण्यामध्ये 2 टेबलस्पून व्हिनेगर घालत आहे। व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये घालत आहे। जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा लिंबाच्या सत्वाचा वापर केला तरी चालेल। आता दूध फाटायला सुरुवात झालेली आहे। दूध पूर्णपणे फाटलेलं आहे, तर मी आता गॅस बंद करते। पनीर छानपैकी तयार झालेलं आहे। आता हे पाणी मी गाळून घेणार आहे। तयार झालेलं पनीर गाळण्यासाठी एक मोठं पातेलं घेऊन त्याच्यावर मी चाळणी ठेवलेली आहे। आता ह्या चाळणीवर एक स्वच्छ धुतलेला फडका ठेवलेला आहे। आता हे पनीर मी गाळून घेत आहे। संपूर्ण पनीरचं भांड मी ह्या फडक्यामध्ये ओतत आहे। छान असं पनीर तयार झालेलं आहे। या पनीरमधील व्हिनेगरचा आंबटपणा घालवण्यासाठी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। स्वच्छ धुतलेलं पनीर मी आता बाजूला काढून ठेवत आहे। हे पनीर गाळलेलं पाणी मी फेकून न देता याचा वापर मी चपातीचा पीठ भिजवण्यासाठी करणार आहे। पनीरमधील पाणी पूर्णपणे गाळून गेलेलं आहे, तर आता मी फडक्यातील पनीर बाहेर काढत आहे। छान असं पनीर तयार झालेलं आहे। हे पनीर मी किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे। अशा प्रकारे सर्व पनीर मी किसून घेतलेलं आहे। आंब्याची बर्फी बनवण्यासाठी 3 केसर आंबे घेतलेले आहेत। आंब्यावरील केमिकल निघून जाण्यासाठी हे आंबे मी 1 तास पाण्यामध्ये ठेवलेले होते। तिन्ही आंब्यांचा छानपैकी गर काढून घेतलेला आहे। आंब्याच्या गरातील धागे बाजूला करण्यासाठी आंब्याचा गर चाळणीमध्ये गाळून घेत आहे। आंब्याचा गर चाळणीमध्ये गाळून घेतल्यामुळे आंब्याच्या गरातील धागे असे बाजूला झालेले आहेत। आंब्याची बर्फी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घेत आहे। आता या कढईमध्ये आंब्याचा गाळून घेतलेला रस ओतत आहे। आंब्याचा रस तुपाबरोबर ढवळून घेत आहे।
गॅसची आच मंद ठेवून आंब्याचा रस मी ढवळून घेत आहे. आता यामध्ये किसलेलं पनीर आहे ते घालत आहे आणि तेही आंब्याच्या रसाबरोबर ढवळून घेत आहे. आंब्याच्या रसामध्ये पनीर एकजीव झाल्यानंतर आता यामध्ये 4 चमचे साखर घालत आहे. आंब्याच्या चवीनुसार आपण साखर कमी जास्त करू शकता. आंब्याचा रस आणि पनीर बरोबर साखर ढवळून घेत आहे. गॅसची आच मंद करून हे मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे. मीठ घातल्यामुळे गोड पदार्थांची चव अजून वाढते. मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण मी सतत ढवळत आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर साखरेबरोबर दळून घेतलेली आहे ती घालते आणि पुन्हा ढवळून घेते. आंब्याच्या बर्फीचं मिश्रण तयार झालं की नाही हे बघण्यासाठी हे मिश्रण सर्व बाजूंनी असं बाजूला केल्यानंतर मध्ये जर पाणी आलं नाही तर समजायचं आपलं मिश्रण बरोबर झालेलं आहे. जर मधोमध पाणी आलं तर समजायचं आपल्याला मिश्रण अजून ढवळून घ्यावं लागणार आहे. योग्य असं बर्फीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तयार झालेल्या आंब्याच्या बर्फीचं मिश्रण सेट करण्यासाठी एका ट्रेला तूप लावून घेत आहे. ट्रेला तूप लावून झाल्यानंतर बदाम व पिस्त्याची काप ट्रेमध्ये पसरून घेत आहे. बदाम व पिस्त्याचे काप पसरून झाल्यानंतर तयार झालेलं बर्फीचं मिश्रण आता या ट्रेमध्ये ओतत आहे. आंब्याच्या बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये ओतून झाल्यानंतर ते बरोबर सेट करून घेत आहे. आंब्याच्या बर्फीचं मिश्रण ट्रेमध्ये नीट सेट करून झाल्यानंतर 2 तास गार होण्यासाठी ठेवून देत आहे. 2 तासानंतर सुरीच्या सहाय्याने आंब्याच्या बर्फीच्या कडा मी मोकळ्या करून घेत आहे. आंब्याच्या बर्फीच्या कडा सर्व बाजूंनी मोकळ्या करून झाल्यानंतर ट्रे मी प्लेटमध्ये उलटा करून घेत आहे आणि अलगद ट्रे बाजूला करत आहे. छान अशी आंब्याची बर्फी तयार झालेली आहे.
सुरीच्या सहाय्याने आंब्याच्या बर्फीच्या वड्या पाडत आहे. ही आंब्याची बर्फी बनवत असताना कुठच्याही फूड कलरचा वापर केलेला नाही. तोंडात टाकताच विरघळणारी अशी अप्रतिम आणि उत्कृष्ट चवीची आंब्याची बर्फी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.